जेव्हा पण आपल्याला स्नॅक्स खाण्याची इच्छा होते, पण स्नॅक्समध्ये आपण सर्वात जास्त करतो तर भजी. भजी आपल्याला बनवायला खूप सोपी वाटते, पण तुम्ही भजी बनवताना फक्त बेसनाचीच भजी बनवता. तर चला आज आपण मुगाची भजी बनवूयात. ही एकदम कमी वेळेत आणि खूप टेस्टी होणारी भजी आहेत. मी तुम्हाला यामध्ये एक ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून आपली जी भजी आहे ती खमंग, कुरकुरीत आणि खायलाही खूप छान लागणार आहे. तर चला मग बघूयात आपल्याला भजी कशा प्रकारे बनवायची आहे ते. त्यासाठी आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे. तर मी इथे सालीची 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. तुम्ही पिवळी डाळ घेतली तरीही चालेल, पण मला सालीच्या डाळीची करायची होती आज भजी, त्यामुळे मी सालीची डाळ घेतलेली. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला 2 तास भिजत घालायचं आहे. आपल्याला खूप जास्त तास म्हणजे 7 ते 8 तास भिजत घालण्याची काहीही गरज नाही आहे. 1 ते 1.5 तास किंवा 2 तास भरपूर झाले आपली डाळ भिजण्यासाठी. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित डाळ भिजत घालायची आहे. तर ही डाळ भिजून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे, जर तुम्ही सालीची डाळ वापरत असाल तर. आणि ही जी तुम्हाला वरती आलेली डाळ दिसते तीही निघून जाणार आहे. डाळ भिजवत असताना आपल्याला जास्त पाण्याचीही गरज पडत नाही, तर तुम्ही कमी पाण्यातही डाळ भिजू घालू शकता. व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे आणि आपल्याला नंतरनं 2 तासानंतर पुन्हा एकदा ही डाळ काढायला घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डाळ फुगलेली आहे छानपणे. नंतर आपल्याला ही जी डाळ आहे ती हाताने चोळून घ्यायची आहे. मी जशा प्रकारे चोळते सेम अशाच प्रकारे तुम्हाला चोळून घ्यायची आहे. जर सालीची डाळ यूज करत असाल तर. जर पिवळी डाळ तुम्ही यूज केली तर तुम्हाला ही प्रोसेस करण्याची अजिबात गरज नाही आहे. असं केल्याने आपल्या डाळीची जी साल आहे ती इझिली निघून जाते. बघू शकता तुम्ही साल जी आहे ती वरती आलेली आहे. तर अशीच आपल्याला 3 ते 4 पाणी चेंज करत आपल्याला ही जी डाळ आहे ती चोळून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ती जी साल आहे ती निघून जाईल. तर मी आता इथे डाळीची पूर्ण साल जी आहे ती काढून घेते. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट डाळीची जी साल आहे ती निघून गेलेली आहे. तर आता आपल्याला ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. डाळीतलं जे पाणी आहे ते पूर्ण काढून घ्या तुम्ही एका चाळणीमध्ये टाकून. डाळीतलं पाणी नितळून घ्या. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची वापरायची आहे. आपण ही भजी जी आहोत ती मिरचीचीच बनवणार आहोत. तर तुम्ही लाल मिरची पावडर यूज करायचं असेल तर तेही करू शकता. तर मी तशा प्रकारे मिरच्या तोडून टाकत आहे. तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी न टाकता हे जे वाटण आहे ते एकदम जाडसर वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीकही करायचं नाही आहे. बारीक केलं तर आपली जी भजी आहे ती टेस्टी लागणार नाही. तर अशा प्रकारे हे वाटण वाटून घ्यायचं. तर एका भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण जे आहे ते काढून घ्यायचं आहे. मी डाळ कमी टाकली होती, त्यामुळे मी छोट्या जारमध्येच हे वाटण काढत आहे. जर तुम्ही डाळ भरपूर टाकलेली असेल तर तुम्ही मोठ्या जारचा उपयोग करा, कारण छोट्या जारने खूप वेळ लागेल तुम्हाला ही डाळ काढण्यासाठी. त्यामुळे मोठा जार यूज करा. आणि आपल्याला पाणी न टाकताच ही डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे, कारण भिजल्यामुळे त्या डाळीमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं. त्यामुळे आपल्याला पाण्याची अजिबात गरज लागणार नाही. पुन्हा एकदा थोडीशी डाळ मी मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे. आणि आता यामध्ये आपल्याला फक्त कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घ्या. त्यानंतर कोथिंबीर टाका. कट करूनच कोथिंबीर टाका यामध्ये, म्हणजे ती व्यवस्थित बारीक होईल. पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे पुन्हा एकदा आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून जी उरलेली डाळ आहे ती तशीच आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. आणि पुन्हा एकदा त्या भांड्यामध्ये टाकून आपण जी भजीचं सारण आहोत ते बनवणार आहोत. तर सारणासाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही आहे. जेवढं आपण बेसनच्या भजीसाठी वापरतो एवढं आपल्याला इन्ग्रेडियंट्स यामध्ये लागणार नाही आहेत. तर खूप कमी साहित्यामध्ये हे होणार आहे. तर मग चला बघूयात आपल्याला आता यामध्ये काय काय टाकायचं आहे ते. एक मोठा कांदा घेतलेला आहे मी तर, आणि जाडसर कापून घेतलेला आहे. जास्त बारीक आपल्याला कांदा कट करायचा नाही आहे. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर जितकी जास्त घालाल तितकी तुमची जी भजी आहे ती टेस्टी होतील. त्यानंतर व्यवस्थित आपल्याला यांना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला एक 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जसं आपण इडली डोसा बॅटर फेटतो सेम त्याच टाईपमध्ये आपल्याला हेही बॅटर फेटून घ्यायचं आहे. हे फेटल्यामुळे आपली जी भजी आहे ती एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात. तर आपल्याला इथे आपण सोडा यूज करणार नाही आहोत. जे आपण बेसनमध्ये सोडा यूज करतो बेसनच्या भजीमध्ये, तर आपण इथे सोडा यूज करणार नाही आहोत. त्यामुळे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. थोडंसं ओवा घातलेला मी इथे, थोडीशी हळद घातलेली. तर हळद तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर चवीपुरतं मीठ इथे घातलेले आहे. मीठ कमीच घाला, कारण मीठ जर जास्त पडलं तर मग ही भजी जास्त खारट होतात. या भजीला मीठ कमीच लागतं.
व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित एकाच बाजूने फेटून घ्या. फेटून व्यवस्थित घ्या. जेवढं तुम्ही जितकं जास्त फेटाल तेवढी तुमची भजी टेस्टी होतील आणि एकदम खुसखुशीत होतील. तर व्यवस्थित ही भजी जे बॅटर आहे ते फेटून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. कढईमध्ये तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरती हे जे तेल आहे ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. त्यानंतर एक एक करून आपल्याला अशी भजी सोडायची आहे. भजींचा आकार तुम्ही कसाही करू शकता, एकदम मोठा छोटा कसाही चालेल. या मुगाच्या भजीचा आकार जसा असेल तशी ती भजी छान लागतात. असं काही नाही आहे की असाच आकार हवा आहे म्हणून. एक एक करून भजी सोडून द्यायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही जी भजी आहे ती फ्राय करून घ्यायची. गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे. हाय जर केली तर आतून आपली भजी कच्ची राहील आणि फक्त वरतून त्याला कलर येईल. तर लो फ्लेमवरती तळल्याने ही जी भजी आहे ती आतूनही क्रिस्पी होतात आणि वरतूनही खूप छान दिसतात. तर बघा भजींचा कलरही चेंज झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भजी तळून घ्यायचे आहेत. तर जास्त लालसर आपल्याला करायचे नाही आहे ते भजी आणि व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहे झाऱ्याने. तर आपल्याला तेलही व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे. ही भजी तर तेलकट होत नाही कारण आपण यामध्ये सोडा यूज केलेला नाही आहे. त्यामुळे भजी तेलकट होण्याचा प्रश्नच नाही. पण जरीही तुमची भजी तेलकट झाली तर तुम्ही टिश्यू पेपरवरती ही भजी थोडा वेळ ठेवू शकता. टिश्यू पेपर याचं तेल ॲब्झॉर्ब करून घेईल आणि तुमची भजी जी आहे ती ड्राय होतील. तर पुन्हा एकदा मी भजी टाकून घेते आणि दुसरी जे घाणं आहे भज्यांचं तो तळून घेते. तर अशा प्रकारे भजी रेडी झालेली आहे. तर तुम्ही ही मिरची बरोबर सॉस बरोबर सर्व करू शकता. तर दिसायलाही अप्रतिम दिसतात आणि खायला तर खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करून बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि भजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही. तर चला मग आता भेटूयात उद्याच्या रेसिपीमध्ये.